Hello my dear friends of class 7 of SSC board same English medium. Here we are taking a lesson of your English book, my English book 7, that is your English course. Okay, so this is a lesson from that journey to the west, and as you are the students of same English medium, you want the meaning in Marathi, so I explain you this lesson in Marathi also. We get the meaning of the words, hard words in the Marathi. Okay, सो जर्नी टू द वेस्ट, पश्चिमेकडील प्रवास असं आपण बघितलेलं होतं. काही त्याचा रिक्यू घेतलेला आपण. जसं आपण म्हटलं की जर्नी टू द वेस्ट, आपल्यासाठी वेस्ट म्हटल्यानंतर आपल्यासाठी वेस्ट कोणत्या कंट्रीज आहेत तर युरोपियन कंट्रीज आहेत, अमेरिका, USA आहे, इंग्लंड आहे, हे आपल्यासाठी वेस्ट म्हणजे पश्चिमेकडे आहे. बरोबर आहे. पण आपल्या ज्या पूर्वेला आहेत द कंट्रीज विच आर ईस्टर्न पार्ट ऑफ इंडिया, वी आर द वेस्ट फॉर देम. आपण त्यांच्यासाठी पश्चिमेकडील देश कोण आहे, मग त्यांच्यासाठी उदाहरणार्थ म्यानमार समजा घेतलं. म्यानमार आपल्या पूर्वेला आहे. बरोबर आहे. लक्षात घ्या, ईस्ट साईडला आहे म्यानमार. मग म्यानमारच्या लोकांकरता पश्चिमेकडील देश म्हणजे कोणता देश असेल? अनेक देश आहेत ना, त्यापैकी भारत हा देश असणार आहे. लक्षात का, म्हणजे पश्चिमेकडे निघालोय असं म्यानमारमधला माणूस म्हटला की याचा अर्थ तो भारतामध्ये निघालेला आहे, तो पश्चिमेकडे निघाला असं याचा अर्थ होऊ शकतो. लक्षात घ्या. त्यामुळे जर्नी टू द वेस्ट म्हणजे इंग्लंड, अमेरिका इकडे नाही आहे, भारताकडे प्रवास. कोणाचा? चिनी प्रवाशाचा. चिनी बौद्ध भिक्खू एक होता, त्याचं नाव होतं युआन शुआंग. काय नाव होतं? युआन शुआंग. आणि त्या काळी आपल्याला माहिती आहे की त्या काळी तर कठीण परिस्थिती होती. हे जर्नी टू द वेस्ट जे आहे, दिस पॉप्युलर जर्नी आर गोइंग टू रीड अबाउट वॉज ॲक्च्युअली अ जर्नी फ्रॉम चायना टू आवर कंट्री इंडिया. लक्षात आलं? चायना टू आवर ओन कंट्री. आपली ओन कंट्री कोणती आहे? इंडिया. तो हा जो प्रवास आहे जर्नी टू द वेस्ट, हा कुठून कुठपर्यंत आहे? फ्रॉम चायना टू इंडिया. परीक्षेला प्रश्न येणार आहे, रुद्रकांताकडे लक्ष दे. इट वॉज मेड बाय द फेमस 7th century ट्रॅव्हलर युआन शांग. कोणी केला हा प्रवास? युआन शांग. हु वॉज द ट्रॅव्हलर? युआन शांग. हे सगळे प्रश्न आपल्याला परीक्षा येणार आहेत, त्याची योग्य उत्तर आपल्याला देता आली पाहिजे, त्याकरता नीट लक्ष द्या. हा तुमच्यासाठी सुंदर हा व्हिडिओ आपण करत आहोत या ठिकाणी. लक्षात आलं? तर त्या काही लक्षात घ्या. इट इज नॉट इझी टास्क, नॉट इझी टास्क. असा प्रवास करणं चायनाकडून म्हणजे चीनमधून भारतामध्ये येणं इतकं सोपं नव्हतं, कारण त्याला रेल्वे नव्हती, एरोप्लेन नव्हते. आणि लक्षात, एक तर घोड्यावर यायला लागायचं किंवा पायी पायी यायला लागायचं किंवा बैलगाडी वगैरे अशा प्रकारे यायला लागायचं. त्यामुळे युआन शांग जो आहे तो अशा प्रकारे आलेला आहे, ऑन फूट म्हणजे पायी त्यावेळेला तो आलेला आहे, थाउजंड्स ऑफ माइल्स. लक्षात घ्या. हॉर्स बॅक, घोड्यावर बसून, क्रॉसिंग द डेझर्ट्स, वाळवंट ओलांडत, स्नो क्लॅड माउंटन्स, स्नो क्लॅड म्हणजे कवर्ड विथ आईस. लक्षात घ्या, कवर्ड विथ आईस प्लस स्नो असे माउंटन्स होते, बर्फाने आच्छादित, बर्फाच्छादित माउंटन्स. ओके, लक्ष द्या. कळते काय? सर नो सर? Yes, sir. क्रॉसिंग स्ट्रेंज अनफॅमिलियर रिजन्स, अनोळखी प्रदेश, ज्या प्रदेशात आपण कधी गेलेलंच नाहीये, अशा प्रदेशातून जायला लागायचं. त्या लक्षात घ्या. युझिंग रोड्स वेअर बँडिट्स अँड रॉबर्स रोम. लक्षात, जिथे दरोडेखोर, लुटारू भटकायचे, बघायचे कोण वाटसर भेटते का, पकड त्याला, चालतं सगळ्या मुद्देमाल सगळा वसूल करा, पैसे असतील, दागिने असतील, माल असेल तो घ्या सगळा, नाही दिला तर ठार करा, असे भयानक दरोडेखोर लुटारू त्यावेळेला असायचे. त्यांना तोंड देत देत मग असा प्रवास कोण करणार? पण हा जो युआन शुआंग आहे, युआन शांग हॅड ड्रीम, त्याचं स्वप्न होतं. ही वॉन्टेड, काय ड्रीम होतं बघा, इथे उत्तर आहे. ही वॉन्टेड टू टेक बुद्धिस्ट स्क्रिप्चर्स फ्रॉम इंडिया टू हिज होमलँड चायना. त्याचं स्वप्न होतं की बुद्ध धर्मातील जी काही ग्रंथ आहेत, हस्तलिखित आहेत, ती कुठे आहेत? भारतामध्ये. ती भारतामधून कुठे न्यायची? चीनमध्ये न्यायची, आपल्या देशामध्ये न्यायची, आणि आपल्या लोकांना बुद्ध धर्माचं महत्त्व सांगायचं. आपल्या चिनी भाषेमध्ये त्या ग्रंथांचा भाषांतर, अनुवाद हा करायचा, आणि आपल्या देशामध्ये हा जो चांगला विचार आहे, बौद्ध विचार, हा सगळ्यांना सांगायचा, असं त्याचं स्वप्न होतं. आणि म्हणून त्याला भारतात यायचं होतं. आणि भारतात जे आहे, लाईक अ पिल्ग्रिमेज म्हणजे तीर्थयात्रा, एखाद्या धार्मिक ठिकाणी आपण जातोय. पिल्ग्रिमेज मीन्स टू विजिट अ होली प्लेस. पिल्ग्रिमेजचा अर्थ टू विजिट अ होली प्लेस. लक्षात घ्या, लिहून घ्या, मग काल आपण लिहिलं नाहीये, लक्षात घ्या. टू
या टू विजिट अ होली प्लेस. तुझ्या जागा असेल तर ऐकले प्लेस उठल्या. होली म्हणजे पवित्र. लक्षात आलं का? पवित्र स्थळी भेट देणे म्हणजेच आपण मराठीमध्ये एकच शब्द आहे, तीर्थयात्रा. या युआन शांगसाठी भारतात येणं ही तीर्थयात्रा होती, कारण तो ज्या धर्माचा अनुयायी होता, फॉलोअर्स होता, बुद्ध धर्म. लक्षात आलं का? त्या गौतम बुद्धांचा जन्म कुठे झाला होता? भारतामध्ये. त्यांचा कर्मभूमी त्यांची भारतामध्ये आहे. लुंबिनी नेपाळमध्ये आहे. त्यावेळेला भारताचाच भाग होता, नेपाळ भारताचाच भाग होता. त्यामुळे आपल्या अनुनय आपण करतोय ते गौतम बुद्धांचा जन्म भारतामध्ये. त्यामुळे त्याला पिलग्रिमेज आपण कसं देवाच्या ठिकाणी जातो का नाही, तुळजापूरला जातो, पंढरपूरला जातो, अक्कलकोट स्वामींना जातो, गाणगापूरला जातो, ते आपल्यासाठी काय? तीर्थयात्रा. टू विजिट अ होली प्लेस. लक्षात घ्या. कळते का? लवकर चालले असतात नसतात. सो युआन शांग अंडरटूक, त्यांनी हाती घेतला अ लॉंग डिफिकल्ट जर्नी टू फॉलो हिज ड्रीम. किती वर्ष त्यांनी प्रवास केला लक्षात घ्या. फॉर 17 लॉंग इयर्स. 17 वर्ष त्यांनी प्रवास केला. आपल्याला आईने दळण टाकायला सांगितलं पुढच्या चौकात, तर आपण म्हणतो नको नको तू जा, आहे का नाही? एवढं चालायला पण आपण कंटाळा करतो. या युआन शांगने किती वर्ष प्रवास केला? 17 वर्ष वाळवंटातून प्रवास केला आहे. डोंगर दऱ्या तुडवलेल्या आहेत लक्षात घ्या. स्नो क्लॅड माउंटन्सवरून प्रवास केलेला आहे. चोर लुटारू दरोडेखोर यांचं भय असलेल्या ठिकाणावरून देखील त्यांनी प्रवास केलेला आहे. असं 17 वर्ष लागली चीनपासून भारतात यायला. आता काय आपल्याला अर्धा दिवस पण पुरतो विमानाने गेलो तर, आहे का नाही? ही केप ट्रॅव्हलिंग सफरिंग मेनी हार्डशिप. खूप कष्ट त्याला उपसावे लागले लक्षात घ्या. तोंड द्यावं लागलं त्याला. ही अक्रॉस गोबी डेझर्ट. बघा काय काय त्यांनी कुठल्या कुठल्या प्रदेशाचा उल्लेख आलेला आहे. लक्षात घ्या. द गोबी डेझर्ट, त्यानंतर तियानशान माउंटन रेंज, त्यानंतर सिल्क रोड पर्यंत तो आला. भारतात यायचा मार्ग रेशीम मार्ग, सिल्क रोड. खैबर खिंडीच्या इथे आहे आपल्याला माहित आहे. तिथून तो आपण जर बघितलं सिल्क रूट आपल्याला त्या ठिकाणी दिसेल आकाशामध्ये. मग त्या सिल्क रोड पर्यंत येईपर्यंत किर्गिझिस्तान म्हणा, किर्गिझिस्तान, उझबेकिस्तान, अफगाणिस्तान. आता अफगाणिस्तान होतं त्यावेळेला ते अफगाणिस्तान भारताचाच भाग असेल. पाकिस्तान, आता पाकिस्तान आहे त्यावेळेला भारताचाच भाग होता. त्यावेळेला पाकिस्तान वेगळा नव्हता लक्षात घ्या. या सगळ्या प्रदेशातून त्याला यायला लागलं भारतापर्यंत येण्यासाठी. इन इंडिया ही ट्रॅव्हल्ड मेनी पार्ट्स अँड गॅदर्ड. काय गोळा केले त्यांनी? मेनी इम्पॉर्टंट मेन्यूस्क्रिप्ट्स. काय उच्चार आहे? मेन्यूस्क्रिप्ट. काय उच्चार आहे? मेन्यूस्क्रिप्ट म्हणजे हस्तलिखिते. गौतम बुद्धांचे विचार ज्या ज्या संतांनी त्यावेळेचं लिहून ठेवले ही हस्तलिखित हाताने लिहिली. त्या काय छापायंत्र होती का? जसं प्रिंटर होतं का कम्प्युटर आता प्रिंटर आहे तसा, किंवा मोठमोठी छापायंत्र त्यावेळेला नव्हती. त्यावेळेला हाताने लिहायचे, भूर्ज पत्रावर लिहायचे. आणि आपल्याला माहिती आहे इतिहासामध्ये आपण अभ्यास केलेला आहे, भूर्ज पत्रावर लिखाण केले जायचं, भूर्ज वृक्षाच्या पानावर. लक्षात का? वे बॅक होम वॉज इक्वली डिफिकल्ट. घरी परत जाणं पण अवघड होतं. जसा आलेलो आहोत आपण तसंच परत जायचे. वाळवंटातून जायचे, डोंगर तुडत जायचे, दरी तुडत जायचे, बर्फाच्छादित प्रदेशातून जायचे. परत तो चोर दरोडेखोर भेटले तर त्यांना सांगायचं की मी काही पैसे नाही माझ्याकडे. कळते काय? कळते. घरी जायला पण तेवढंच अवघड आहे. तो परतीचा प्रवास सुद्धा तेवढाच काय आहे? अवघड आहे. बट युआन शांग मॅनेज म्हणजे काय? यशस्वी झाला. लक्षात घ्या. सक्सीड. तिथे पोहोचायला टू रीच चायना विथ स्ट्रक्चर्स. दिस वॉज ग्रेट अचीवमेंट. एक महान कामगिरी तिने केलेली होती बघा. आणि तेव्हा लोकांना विश्वास पडला नाही. 17 वर्ष जायला 17 वर्ष यायला लागले असतील. 3 वर्ष 4 वर्ष इथं फिरला असेल तो. लक्षात घ्या. आणि एवढा कठीण प्रवास करून तो परत जन्मभूमीला आला. लोकांना आश्चर्य वाटलं. लोकांचा असा विश्वास होता. लक्षात घ्या. लोकांना वाटलं, पीपल थॉट दॅट गॉड्स. लक्षात घ्या. देवता आणि सुपर नॅचरल पॉवर. लक्षात घ्या. सुपर नॅचरल पॉवर, अति मानवी शक्ती ज्याला म्हणूया आपण, अशा सुपर पॉवरने त्याला मदत केली. त्यांच्याकडे काहीतरी वेगळ्या शक्ती आहेत, मानवापेक्षाही महान शक्ती यांच्याकडे. अशा सुपर पॉवर्स असतील त्यांनी मदत केली. युआन शांगला मदत केली इन हिज क्वेस्ट. या सगळ्या प्रवासामध्ये ड्रीम पूर्ण करण्यामध्ये देवतांनी त्याला प्रत्यक्ष मदत केली. आणि सुपर पॉवर ज्यांच्याकडे आहेत अशा काही
सुपर पॉवर्सनी मदत केली. हे सुपरमॅन, बॅटमॅन, स्पायडरमॅन हल्लीच्या काळातले हे सगळे सुपर पॉवर आहेत. तसं त्या काळी जे असतील त्यांनी मदत केली असं लोकांना वाटलं. असंच घडलं असेल असं नाही, लक्षात घ्या. हां, दिस गेव राईज मेनी इंटरेस्टिंग फॉक टेल्स. लोककथांना जन्म दिला. लोक एकमेकांना सांगायला लागली या गोष्टी, असं घडलं तसं घडलं वगैरे वगैरे वगैरे. मग शतकानंतर एक नॉवेल लिहिलं गेलं. त्याचं नाव आहे वेज. काय नाव आहे? जर्नी टू द वेस्ट. म्हणा, जर्नी टू द वेस्ट. या फेमस पिलग्रिमेजवर लिहिलं गेलं. दिस नॉवेल मेड यूज ऑफ मेनी ऑफ द फॉकटेल्स. त्या नॉवेल म्हणजे कादंबरी. या कादंबरीमध्ये अनेक ज्या लोककथा आहेत त्या लोककथांचा उपयोग करून, वापर करून ही कादंबरी लिहिली गेली. की असाच एक प्रवास निघाला, मग त्याला काय काय प्रसंग आले वगैरे वगैरे वगैरे. आणि लक्षात अशा पद्धतीने काय काय घटना घडल्या त्या कादंबरीत सांगितलेल्या आहेत. आणि अजूनही पॉप्युलर आहेत. काही शंका? येस सर, नो सर? इथपर्यंत काल आपण घेतलेलं होतं. लक्षात घ्या. ही नॉवल टेल्स अस, ही कादंबरी आपल्याला सांगते, काय सांगते की देअर आर मेनी डेमन्स. डेमन्स म्हणजे राक्षस, इव्हिल पीपल, राक्षस, वाईट लोक, इव्हिल स्पिरिट, वाईट आत्मे म्हणजे आत्मा. तर वाईट विचारायची, इव्हिल म्हणजे वाईट, दुष्ट. दुष्ट आत्मे जे इतरांना त्रास देतात, डेमन म्हणतात त्यांना, राक्षस म्हणतात, नाही का नाही. तर असे देअर आर मेनी डेमन्स अँड इव्हिल पॉवर्स. इव्हिल पॉवर्स कोण आहेत? वाईट शक्ती. हू इगर टू किल. इगर म्हणजे उत्सुक, सज्ज, तयार असतात. कशासाठी? टू किल अँड गॉबल अप. गिळून टाकणे. गिळून टाकणे. गॉबल अप म्हणजे गिळायला. द होली मॉन्क. होली मॉन्क हा जो पवित्र, मॉन्क म्हणजे साधू, संत, हा जो होता मॉन्क किंवा मंक असं पण म्हणतात त्याला. तर त्याला घेऊन टाकायला, त्याला ठार करायला. काय लक्षात? साधू संत किंवा भिक्खू, बौद्ध असेल त्याला भिक्खू, भिक्खू, बौद्ध भिक्खू जो आहे त्याला ठार करायला आणि खाऊन टाकायला, घेऊन टाकायला. अनेक इव्हिल पॉवर्स, दुष्ट शक्ती या टपलेल्या होत्या, उत्सुक होत्या. इगर म्हणजे उत्सुक होत्या, म्हणजेच टपलेल्या होत्या. आपण साध्या वाढीत सांगितलं काय म्हणतात आपण? टपलेल्या होत्या, आहे का नाही? लक्षात आलं? हू वुड सेव्ह हिम. त्याला कोण वाचवणार? हा मॉन्क कोण आहे? होली मॉन्क ह्युआन शॉंग. ह्युआन शॉंग विषयी आपण बोलतो आहोत. हू वुड वँक्विश द डेमन्स. वँक्विश म्हणजे नष्ट करणे. त्या राक्षसांचा नाश कोण करणार? वेल, ग्वानियन. ग्वानियन, ग्वानियन डेटी. डेटी म्हणजे देवता. जी ग्वानियन देवता आहे. हू इज द गॉडेस ऑफ मर्सी. कशाची देवता आहे ती? दया, करुणा याची देवता आहे ती. कळलं का? दया, करुणा. मर्सी म्हणजे दया किंवा करुणा याची ती देवता आहे. हा लक्षात. तिच्याकडे दया हा गुणधर्म जास्त आहे. लक्षात घ्या. तिचं नाव काय आहे? ग्वानियन. ग्वानियन. ठीक आहे. हॅज सीन दॅट. तिने बघितले. शी हॅज असाइन धिस टास्क टू द 3 स्पेशल पीपल. या डेमन्सला व्हँक्विश करण्याचं काम, की जे डेमन्स, इव्हिल पॉवर्स या ह्युआन शॉंगला मारून टाकायला, गिळायला उत्सुक आहे, त्यांचा नाश करणे, त्यांना हरवणं, त्यांना पळवून लावणं, हे काम 3 सुपर पॉवर्सला कुणी दिलं? या ग्वानियन देवतेने दिलेलं आहे. लक्षात घ्या. 3 स्पेशल पीपल, खास लोकांना काम दिलं तिने. त्यापैकी एक होता सन वुकॉंग. कोण होता? सन वुकॉंग. ठीक आहे. और मंकी किंग. त्याचं नाव होतं मंकी किंग. दुसरं नाव त्याचं होतं मंकी किंग. लक्षात. त्यानंतर झू बाजी. झू बाजी. त्याला भज्जी म्हणायचं नाही, तर मला भजी, BAJJ आहे, भज्जी असं नाही आहे, बाजी, झू बाजी. और पिक्सी. पिक म्हणजे डुक्कर. वराह. चित्र बघितलं, त्याचं तोंड जे आहे ते कशासारखं आहे? डुकरासारखं आहे, पिक सारखं आहे, म्हणून पिक्सी. कळते का नाही? कळत असं नाव दिलेलं आहे. आणि तिसरा जो आहे तो आहे शा वुजिंग किंवा सँड प्रिस्ट. लक्षात.
ही नावं त्यांची आहेत. शा मुझिंग हे त्यांचं नाव आहे. तर हे तिघही जे आहेत ते सुपर पॉवर्स आहेत. त्यांच्याकडे काय आहेत? सुपर नॅचरल पॉवर्स आहेत, स्पेशल पीपल आहेत. त्यांच्याकडे काय काय पॉवर्स आहेत ते आपल्याला पुढे दिलेले वाचूया आपण. नेक्स्ट घ्या. बँकिंग इंग्लिश दिलेले आहेत, तो पण आपल्याला माहिती आहे. घ्यायचा पाठ करायचा. कॉन्कर म्हणजे जिंकणे किंवा मात करणे. त्यांच्यावर कोण मात करणार? मात करणे. डिफीट म्हणजे पराभव करणे. व्हँक्विश तर त्या राक्षसांचा कोण पराभव करणार? कोण त्यांच्यावर मात करणार? तर 3 सुपर पॉवर जे आहेत, सुपर नॅचरल पॉवर ज्यांच्याकडे 3 स्पेशल पीपल गिवन द टास्क. टास्क येतात काम, नेमून दिलेलं काम, त्याला म्हणायचं टास्क. हे काम तुम्ही सोपवलं, ग्वानिन देव तुम्ही सोपवलेलं आहे. लक्षात घ्या. कळलं का? येस सर, नो सर, हॅलो हॅलो. टास्क म्हणजे नेमून दिलेले काम, असाइन जॉब. इंग्लिशमध्ये म्हणायचं होतं अँड असाइन्ड जॉब. कळते का? असाइन्ड जॉब. काही शंका? गो टू द नेक्स्ट पार्ट. नाव दिस 3 कॅरेक्टर्स, कादंबरीमधील ही जी 3 पात्रे आहेत आर नो सेंट्स. ते काय संत नाही आहेत, संत साधू नाही आहेत. ते सुपर पॉवर आहेत त्यांच्याकडं, पण ते काय संत नाही आहेत. अति नैसर्गिक शक्ती त्यांच्याकडे असली. इन फॅक्ट खरं तर दो दे हॅव सुपर नॅचरल पॉवर, त्यांच्याकडं अति इंद्रिय शक्ती जरी असल्या, सुपर पॉवर जरी असल्या तरी दे आर नोन ट्रबल मेकर्स. म्हणजे संकटात टाकणारे, संकट आणणारे, दुसऱ्याला त्रास देणारे, म्हणून ते फेमस होते. त्रास देणारे, ट्रबल मेकर्स म्हणजे त्रास निर्माण करणारे किंवा त्रास देणारे, खोडकर, खोड्या करणारे, असे म्हणून ते 3 जे आहेत ना ते फेमस होते. लक्षात घ्या. सो द गॉड्स हॅव थ्रोन देम. फेकून दिले त्यांना, गॉडने त्यांना फेकून दिले. कुठे फेकून दिले? आउट ऑफ हेवन. तो थ्रोनचा अर्थ फेकून दिले असला तरी आपण काय अर्थ घ्यायचा? हाकलून दिले. हेवन म्हणजे स्वर्ग. स्वर्गातून देवतांनी त्यांना ऐकलं होतं, देवांनी त्यांना हाकलून दिलं होतं की तुम्ही फार खोड्या करता, तुमचं सुपर पॉवरचा तुम्ही गैर उपयोग करता, आणि त्यामुळे त्यांना स्वर्गाच्या बाहेर, लक्षात का, हाकलून देण्यात आलं होतं देवतांकडून. देवतांनी त्यांना ऐकलं होतं, हाकलून दिले होते किंवा बाहेर काढले होते. थोडं आऊट, बाहेर काढले होते. लक्षात का? हेवन म्हणजे स्वर्ग, देवता राहतात ती जागा. However, the kind deity, दयाळू अशी जी देवी आहे, देवता ग्वानिन, has offered each of them. त्यापैकी प्रत्येकाला ग्वानिन देवतेने एक ऑफर दिली, म्हणजे एक त्यांनी सांगितलं, एक काम सांगितलं त्यांना. काय सांगितलं त्यांना? असं द्या. वन मोर चान्स. त्या देवतेने त्यांना एक संधी देऊ केली. काय देऊ केली? संधी देऊ केली. मोर चान्स, संधी. त्यांना संधी देऊ केली. कधी संधी देऊ केली? काय सांगितलं देवतेने? बघा, ग्वानिन देवतेने त्यांना सांगितलं, इफ यू हेल्प द होली मॉन्क, जर तुम्ही त्या साधूला मदत केली, पवित्र अशा साधूला मदत केली, मंकला लक्षात, इन हिज पिलग्रिमेज टू इंडिया, भारताकडे त्याची तीर्थयात्रा चालू आहे. कुठे जाणार आहे हा होली मॉन्क किंवा होली मंक? कुठे जाणार आहे? भारताकडे जाणार आहे. कुठून? चायनामधून. आणि जर तुम्ही या पवित्र साधूला मदत केली त्याच्या या प्रवासामध्ये, पिलग्रिमेज तीर्थयात्रेकरता, कळते का? नीट लक्ष द्या. इफ यू यूज युअर पॉवर्स, तुमच्या ज्या काही शक्ती तुमच्याकडे आहेत, तुम्ही उंच उडू शकता, लहान रूप घेऊ शकता, मोठं होऊ शकता, वगैरे वगैरे, असे अनेक पॉवर्स त्या मंकी किंगकडे खूप पॉवर्स आहेत. काय लक्षात? जसं आपल्या रामायणामध्ये मारुती रायाकडे अशा पॉवर आहेत. अणुपासनी ब्रह्मांडा एवढा होत असे, असं भीमरूपीमध्ये म्हटलेलं आहे. लक्षात घ्या. माहिती आहे तुम्हाला? अणु म्हणजे काय? सूक्ष्म, अगदी सूक्ष्म, म्हणजे एवढं सुद्धा लघुरूप धारण करू शकतो.
आणि ब्रह्मांडा एवढा होत असे, अरे बापरे, म्हणजे आकाश एवढा पण तो होऊ शकतो देह त्याचा. म्हणजे ही झाली सुपर नॅचरल पॉवर. तुमच्याकडे आहे का? तुम्ही होऊ शकता का बारीक? मुंगीपेक्षा बारीक नाही होऊ शकत. आकाश एवढे डोकं टेकेल तुमचं नाही टेका. कळते का रे तुला? तर ती कथा वाचताना, ही नॉवेल वाचताना सन वुकॉंग मंकी किंगची माहिती आपण वाचली तर आपल्याला असं लक्षात येतं की अरे आपल्या रामायणातूनच घेतलं हे, असं वाटतंय आपल्याला. रामायणातूनच घेतलं असं वाटतं आपल्याला. त्या हनुमानाचं जे काही वर्णन आहे मारुतीरायाचं, त्यातलं काही वर्णन बरोबर त्या मंकी किंगला लागू पडतं. ज्या अति इंद्रिय शक्ती ज्या त्या वाचल्या तर कळते नाही कळते? येस सर नो सर. मग लक्षात घ्या, तुम्ही तुमच्या पॉवर ज्या आहेत, शक्ती ज्या आहेत, फॉर हिज गुड वर्क, त्याच्या चांगल्या कार्य करताना तुम्ही वापरल्या, तुमच्या शक्ती त्याच्या चांगल्या कार्य करता वापरल्या तुम्ही, देन यू मे रिटर्न टू द हेवन, तर तुम्ही कदाचित स्वर्गात परत येऊ शकाल. म्हणजे स्वर्गात तुम्हाला परत एंट्री, प्रवेश मिळेल. तुम्ही तुमच्या सुपर पॉवरचा वाईट उपयोग केलाय, त्यामुळे देवतांनी काय केलेलं आहे, तुम्हाला हाकलून दिले स्वर्गातून. अजिबात यायचं नाही, दार बंद तुमच्यासाठी स्वर्गाचं. पण जर तुम्ही तुमच्या शक्तीचा उपयोग हे चांगल्या कामासाठी केला तर त्या चांगल्या कामाचं फळ म्हणून कदाचित तुम्हाला स्वर्गात काय करता येईल, परत येता येईल. हे तुम्ही सांगितलं ग्वानियान देवता. हां, ग्वानियान, गॉडेस ग्वानियान, जी गॉडेस ऑफ मर्सी आहे, दया, तिच्या अंतःकरणात प्रचंड दया करुणा भरलेली अशी ही देवता आहे. कळते की नाही कळते? येस सर नो सर. दॅट इज वाय, आणि याच कारणाने द थ्री कॅरेक्टर्स have agreed to be Yunan Shang's disciples. Disciples म्हणजे अनुयायी, शिष्य. आणि म्हणून याच कारणाने हे तिघही युआन शॉंगचे शिष्य किंवा अनुयायी बनायला कबूल झाले, तयार झाले. ॲग्रीड म्हणजे कबूल झाले. ठीक आहे, आम्ही शिष्य बनतो, अनुयायी बनतो, आणि त्याच्याबरोबर तो जिथं जाईल तिथं आम्ही जाणार. त्याच्यावर जे संकट येईल त्याला संकट येऊ नये त्याचं रक्षण आम्ही करणार. कळते का? डोक्यावर चाललंय? सर्व मुलांनी उत्तर द्या. येस सर नो सर. ओके. अँड टू हेल्प झाले टू हेल्प युआन शॉंग इन हिज डिफिकल्ट जर्नी, त्याच्या या कठीण प्रवासामध्ये मदत करायचं त्यांनी कबूल केलं. कारण या तिघांना परत स्वर्गात स्थान मिळवायचं होतं, हो की नाही? लक्षात घ्या. अँड शुअर इनफ, आणि खात्रीने, दे हॅव मेनी थिलिंग्स, अनेक धाडसी कामे त्यांनी केली. एक्साइटिंग, लक्षात घ्या, अँड समटाइम्स ह्युमरस, विनोदी. लक्षात, विनोदी घटना सुद्धा घडल्या, ॲडव्हेंचर, धाडसी कामे किंवा साहसी कामे, अशी साहसी कामे देखील त्यांनी केली. ऑन द वे टू द होली लँड इंडिया. बघा, पवित्र भूमी, कुठली पवित्र भूमी आहे? इंडिया. कळलं? भारत ही पवित्र भूमी आहे, लक्षात घ्या. आपल्याला आपल्या भारताचं महत्त्व कळलं पाहिजे. बघा, लोक काय म्हणतात, ही भूमी कशी आहे? पवित्र भूमी आहे. कारण या भूमीमध्ये प्रत्यक्ष देवांनी अवतार घेतले, जन्म घेतला. वगैरे मथुरेमध्ये भगवान श्रीकृष्णांनी जन्म घेतला, अयोध्येमध्ये भगवान श्रीरामांनी जन्म घेतला. लक्षात घ्या, लुंबिनी नेपाळ या ठिकाणी गौतम बुद्धांनी जन्म घेतला, महावीर यांनी जन्म घेतला. कुठे? इंग्लंडमध्ये, अमेरिकेत नाही, फ्रान्समध्ये, आफ्रिकेत, ऑस्ट्रेलियामध्ये. कुठे जन्म घेतला? भारतात जन्म घेतला. त्यामुळे इतकी पवित्र भूमी आहे की देवसह जन्म घ्यायचा असेल तर निवड कुठल्या भूमीची करतो, जागेची करतो? भारताची करतो. त्यामुळे बघा, कवी काय म्हणतात, मंगल देशा पवित्र देशा म्हणतात का नाही कवितेमध्ये? मंगल देशा पवित्र देशा, तसा हा आपला देश पवित्र आहे, मंगल आहे, असं आपण लक्षात ठेवलं पाहिजे. दी मोस्ट पॉवरफुल अमंग देम. आता याच्यावर एक प्रश्न येतो, स्टार करून ठेवा. हॅलो. दी मोस्ट पॉवरफुल, सर्वात ताकदवान, शक्तिमान, सर्वात शक्तिमान कोण होता? लक्षात, त्यामध्ये त्या तिघांमध्येही सर्वात बलवान शक्तिमान कोण होता? तो होता सन वुकॉंग. काय? सन वुकॉंग हा सर्वात शक्तिशाली आहे.
कळते नाही कळते, येस सर नो सर. तर आपल्याला प्रश्न येणार आहे, काळजी लागा बरा, किंवा जोडा लावा किंवा पर्याय योग्य पर्याय. हां, चूज करेक्ट अल्टरनेटिव्ह टू कम्प्लीट द सेंटेन्स. द मोस्ट पॉवरफुल अमंग द 3 डिसिपल्स इज डॅश, आणि मग तिघांची नाव देतील. मंकी किंग, पिक्सी आणि काय, मंकी किंग म्हणजे सन वुकॉंग हा जो आहे तो सर्वात. हां, एव्हरीथिंग अबाउट हिम इज एक्स्ट्रा ऑर्डिनरी. ऑर्डिनरी म्हणजे सामान्य आणि एक्स्ट्रा म्हणजे असामान्य. एक्स्ट्रा ऑर्डिनरीचा अर्थ जोडून घ्यायचा. एक्स्ट्रा ऑर्डिनरी असामान्य, त्याच्या बाबतीत सर्वच असामान्य होतं. लक्षात घ्या, सर्वच गोष्टी असामान्य होत्या. ही वॉज बॉर्न when winds blew over the huge stone egg on the Flowerfoot mountain. Flowerfoot mountain जे आहे त्या माउंटनच्या तिथे स्टोन एग होतं, ह्यूज स्टोन एग. तिथे प्रचंड वारे वाहिले, त्यावेळेला त्याचा जन्म झाला. मग आपले मारुतरायाचं काय वर्णन करतात, पवन सुत हनुमान. मारुतरायाचे बाबा कोण आहेत, पवन सुत आहेत, एक बाबा किंवा त्याचं वरदान. कळलं. ही इज एबल टू ट्रान्सफॉर्म हिमसेल्फ इंटू 72 डिफरंट वेज. बघा, स्वतःचं रूपांतर, रूप बदलणे, तर तो रूप बदलू शकायचा. लक्षात घ्या, ट्रान्सफॉर्म रूपांतर करणे. 72 वेगवेगळ्या रूपांमध्ये जाऊ शकायचं. 72 वेगवेगळ्या रूपांमध्ये जाऊ शकायचं तो. अशी शक्ती त्याकडे होती. नॉट ओनली दॅट, एवढेच नव्हे तर he can also transform each of his hair strands, लक्षात केसन ते होता, into any living or non-living thing of his choice. so लक्षात, त्याला जे वाटेल त्या निर्जीव किंवा सजीव वस्तूमध्ये तो त्या एक केस उपटून त्या केसाचं रूपांतर करू शकायचा. एक केस उपटायचा आणि त्याचं रूपांतर करायचं कशामध्ये, एखाद्या निर्जीव वस्तूमध्ये. काय, दगड तयार करायचा, तलवार तयार करायची, गदा तयार करायची किंवा सजीव तयार करायचा. अशी शक्ती त्यामध्ये होती. बघा, अशी पॉवर त्यामध्ये होती. ॲज यू विश गोल्ड ब्लॅडेड कडल. त्याच्याकडे एक छडी होती, एक प्रकारची ॲज अ विश नावाची सोनेरी छडी त्याकडे होती. मला लक्षात. त्याचं नाव काय होतं सोनेरी छडीचं, ॲज अ विश, तुझी इच्छा असेल तसं होईल. अशी त्याकडे ती केलेलं आहे. इज ऑल्सो मॅजिकल, ती देखील जादूची होती. ती देखील जादूची, लक्षात घ्या. It can grow as big as, तुलना करताना हे शब्द वापरतात. as big as brave as coward as tall as beautiful as. हे सगळे तुलना करणे, कंपॅरिझनसाठी शब्द वापरतात. ते आपण नंतर शिकूया. अ पिलर म्हणजे खांब. लक्ष दे जरा. सपोर्टिंग द स्काय. लक्षात, ती छोटी कडल छडी आहे, ती एखाद्या खांबाप्रमाणे रूपांतरित होऊ शकायची. जणू काही ती आकाशाला काय करते, टेकू देते, आधार देते. एवढ्या मोठ्या खांबामध्ये त्या छडीचं रूपांतर होऊ शकायचं. बट अदर टाइम्स, पण इतर वेळेला इट बिकम्स ॲज अ नीडल. ती अगदी सुई असायची, सुईप्रमाणे छोटी असायची. टायनी म्हणजे लहान, अतिशय लहान, सुईप्रमाणे लहान कडल छडी द्यायची. तो इथे ठेवायचं की मंकी किंग पिक्चर बघा, त्याला ठेवली असते कानाच्या मागे छडी ठेवली, कडल ठेवली. कळलं का नाही कळलं? कळलं. अशा शक्ती त्याकडे होत्या. द मंकी किंग जस्ट टक्स इट्स वे बिहाइंड हिज इयर. पण ती अडकून ठेवायचं. टक्स म्हणजे अडकून ठेवणे, अडकवणे. तिच्या कानाच्या मागे कडल जी आहे ती कडल तो अडकून ठेवायचा. सन वुकॉंग कॅन ट्रॅव्हल. बघा, त्याचं आणखी एक वैशिष्ट्य काय, तो प्रवास करू शकतो थाउजंड्स ऑफ किलोमीटर इन जस्ट वन समरसॉल्ट. समरसॉल्ट म्हणजे उड्डाण. एका उड्डाणामध्ये
तो हजारो किलोमीटर किंवा माईल्स, हजारो मैलांचा प्रवास एक उड्डाण केलं की पोहोचला. कुठे पोहोचला? 1000 मैलावर पोहोचला. 1000 किलोमीटर एका उड्डाणात जाऊ शकायचा. ही कॅन वॉक थ्रू फायर, आगीमधून तो जाऊ शकायचा. ट्रॅव्हल अंडर वॉटर, पाण्याखालून प्रवास करू शकायचा. अँड फ्लाय टू एनी प्लेस ॲट विल, आणि त्याच्या इच्छेने लक्षात तो उडू शकायचा कुठल्याही जागेवर जाण्यासाठी. लक्षात म्हणजे तो जर शाळेत असता तर रमणबाग शाळेमध्ये तो उड्डाण करून उडत झाला असता. सगळ्या टीचर्सला हॅलो टीचर आय एम कमिंग असं म्हणलं असता. तो काय आहे का नाही शाळेत, बरोबर ना? लक्षात घ्या. आणखीन काय दिले बघा, हिज बॉडी इज ॲज हार्ड हार्ड म्हणजे कठीण, टणक. त्याचं शरीर इतकं टणक होतं, कठीण होतं. लक्षात घ्या. त्याचं शरीर इतकं कठीण होतं. ॲज डायमंड, ॲज हार्ड ॲज डायमंड. म्हणजे हिरा. हिरा हा आपल्याला माहीत असलेला किंवा मानवाला माहिती असलेला सर्वात काय म्हणूया त्याला कठीण पदार्थ जो आहे पृथ्वीवरचा तो आहे हिरा. हिऱ्यावर कशाचे परिणाम होत नाही. सर्वात कठीण पदार्थ. हिरा कापायचं असेल तर हिऱ्याच लागतो. कळतं का नाही? कळतं. हां. सो त्याचं शरीर जे आहे ते हिऱ्याप्रमाणे एकदम स्ट्रॉंग, कडक असं त्याचं शरीर हे कठीण शरीर आहे. सो नो वन अँड नथिंग कॅन इंज्युअर हिम. इंज्युअर म्हणजे जखमी करणे. कोणीही त्याला दुखावू शकत नव्हते, दुखावू शकत नाही किंवा जखमी करू शकत नाही. कोणी त्याला जखमी करू शकत नाही. कळले इथपर्यंत? नाही कळले असं नसतं. असा तो आहे कादंबरीमधील कोण? सन वुकॉंग, मंकी किंग असा आहे. हिज गोल्डन गेज फायरी आईज, बघा सोनेरी टक लावून बघणारे, फायरी म्हणजे रागावलेले क्रुद्ध असे डोळे आहेत. त्या डोळ्यांमध्ये एक्सक्रेव्हिजन आहे. किरण दृष्टी त्याला आहे. म्हणजे त्या वस्तूच्या आरपार पण बघू शकतो तो. वस्तूच्या आरपार, या भिंतीच्या पलीकडे काय तो बघू शकतो. तुम्ही बघू शकता का? नाही बघू शकत. बरोबर आहे. नो वन कॅन डिसीव्ह हिम. कोणी त्याला फसवू शकत नाही. कळलं का? नो वन म्हणजे कोणीही नाही, कोणी त्याला फसवू शकत नाही अशी त्याची विजन आहे, दृष्टी त्याला दिलेली असते की कोणी त्याला फसवू शकत नाही. कळते नाही कळते? असं नसतं. सन वुकॉंग इज ब्रेव्ह, इंटेलिजंट. आता हा जो पॅसेज आहे हा एक पॅरेग्राफ आणि त्याच्या पुढचं पान ते आपण वाचायचं आहे. जे हार्ड वर्ड आहेत ते अंडरलाईन करायचे. ते शिकवताना आपल्याला कळतात. मग आपण आधी वाचून ठेवलेलं असेल चॅप्टर. बघा तुम्ही वाचलाय का? कोणी वाचलाय हा पार्ट 2 आधी वाचलाय का? 1 2 3 4 बरेच जण आहेत. ठीक आहे. तर आधी वाचलेला असेल चॅप्टर, सो इट विल बी हेल्पफुल फॉर यू व्हाईल यू लर्निंग. यू कॅन गेट बेटर अंडरस्टँडिंग ऑफ द चॅप्टर इफ यू रीड इट बिफोर टीचिंग. शिकवण्याच्या आधी वाचला असेल तर तुम्हाला लवकर कळेल. त्यामुळे हा पॅरेग्राफ आणि याच्या पुढचं पान वाचायचं आहे. 5 मिनिटं तुम्हाला मी देतो. वाचन पूर्ण करा आणि मग आपण कंटिन्यू करूया. चला मुलांनो, हे दिला होता वाचायला, सगळ्यांनी वाचन पूर्ण केलं असेल. नेक्स्ट आपण बघूया. आणि कायम लक्षात ठेवा, जे तुम्ही शिकणार आहात तो धडा, तो चॅप्टर जो आहे तो तुम्ही आधी वाचायचा. वाचल्यानंतर तुम्हाला जास्त लवकर समजते. कळलं का? पुढे जाऊया आपण. नेक्स्ट बघूया आपण. सन वुकॉंग इज ब्रेव्ह. कसं आहे सन वुकॉंगचं कॅरेक्टर आपल्याला सांगितलंय. त्याचं आपल्याला एक कसा आहे तो स्वभाव, कसा आहे त्याच्याकडे काय पॉवर्स आहेत हे सगळं आपल्याला या पॅसेजमध्ये सांगितलेलं आहे. तर सन वुकॉंग जो आहे मंकी किंग हा शूर आहे. घाबरणार आहे का? नाही, शूर आहे. लक्षात घ्या. इंटेलिजंट, लक्षात घ्या. इंटेलिजंट म्हणजे बुद्धिमान. त्याला स्वतःची अशी बुद्धी आहे. तुम्हाला आहे का? आहे ना? तो वापरतो. तुम्ही वापरता का? वापरत नाही, नाही का? नाही. हां, बुद्धिमान. बट ही इज ऑल्सो अ ट्रिकस्टर. काय शब्द वापरला आहे? ट्रिकस्टर. तो ट्रिकस्टर आहे म्हणजे खोडकर आहे. ट्रिक म्हणजे खोडी. खोड्या काढणार आहे.
त्याची खोडी काढ, त्याची खोडी काढ, ह्याला चिमटे काढ, त्याला चिमटे काढ, हो का नाही? असं तो आहे. ही लव्स टू हॅव फन. मजा करायला त्याला आवडतं, इतरांची मजा करायला, त्यातून आनंद घ्यायला त्याला आवडतं. अँड सम ऑफ सुपर पॉवर्स हेल्प हिम. आणि काही त्याच्या सुपर पॉवर ज्या त्याच्याकडे असलेल्या ते इतरांची गंमत करायला, आनंद घ्यायला त्याला त्याच्याकडे असलेल्या सुपर पॉवरचा उपयोग होतो त्याला. ही हॅज अ वेज. ही हॅज अ वेज. तर त्याच्याकडे वेज म्हणजे काय, तर एक प्रकारचं हां, तर त्याच्याकडे लक्षात घ्या. तर वेस म्हणजे लक्षात आलं तुमच्या. त्याच्याकडं वेस आहे. वेस म्हणजे काय रे? वेस म्हणजे मातीचं भांड असतं का नाही, म्हणजे पात्र असतं एक प्रकारचं. विच कॅन सक एनिथिंग ऑर एनीवन. ते भांड जे वेस जे आहे ते शोषून घेणार, हवं ते शोषून घेणार, हवं त्याला शोषून घेणार, काय लक्षात, खेचून घेणार थोडक्यात. ही कॅन सिम्पली पॉइंट ॲट अ लॉक अँड ओपन इट. त्याच्याकडे पावर आहे बघा, तो नुसतं बोट दाखवणार त्या लॉककडे आणि असं करणार की लॉक उघडलं, की कुलूप उघडलं. अशा पावर त्याच्याकडे आहेत, आलं लक्षात. ही इज व्हेरी क्विक. अतिशय चपळ. क्विक म्हणजे काय, चपळ. अँड कॅन ग्रो व्हेरी बिग अँड व्हेरी टायनी. खूप मोठा, प्रचंड मोठा असा तो होऊ शकतो. आणि सूक्ष्म किंवा अति लहान सुद्धा तो होऊ शकतो. ॲट अ ब्लिंक. ॲट अ ब्लिंक म्हणजे पापडी लावतात, क्षणार्धात. क्षणार्धात किंवा निमिषार्धात असं त्याला म्हणतात. क्षण पण पुरेसा आहे. एका क्षणात तो प्रचंड मोठा झाला. दुसऱ्या क्षणात जो आहे तो दुसऱ्या क्षणात तो अतिशय बारीक पण होऊ शकतो. ॲट अ ब्लिंक म्हणजे क्षणार्धात पटकन होऊ शकतो. आपण डोळे बंद केले, उघडले, जसं आपल्याला होऊ शकते. कळलं? तो आपण डोळे बंद केल्याने उघडले. ब्लिंक काय म्हणायचं त्याला? ब्लिंक. पापणी लावताच, पापणी लावायला केवढा क्षण लागतो, तेवढ्या क्षणार्धात हा सन भूकंप जो आहे तो प्रचंड मोठा होऊ शकतो किंवा अगदी छोटा सुद्धा होऊ शकतो. यू कॅन इमॅजिन, तुम्ही कल्पना करू शकता, हाऊ ही मस्ट हॅव टीज्ड म्हणजे छळत असेल तो. तो त्याच्या शत्रूंना कसा छळत असेल याचा तुम्ही विचार हा करू शकता या ठिकाणी. त्याच्या शत्रूंना तो कसा छळत असेल. हिज एनिमीज. एनिमी म्हणजे शत्रू. तर वाय असतं, वायच्या ऐवजी तर अनेक वचनामुळे आई झालेला आहे. त्याच्या शत्रूंना तो कसा छळत असेल. युझिंग धिस ट्रिक्स. या सगळ्या युक्त्या प्रयुक्त्या शक्ती वापरून तो याच्या शत्रूंना कसा छळत असेल याची कल्पना तुम्ही करू शकता. काही शंका सर नसर पर्यंत तुमचे काही प्रश्न दिले ते प्रश्न आपण नंतर करूया पुढच्या व्हिडिओमध्ये. याच्या पुढचं पान जे आहे मुलांनो ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार. पार्ट 2 चाललेला आहे आपला याचा. त्यातला आपण एक व्हिडिओ तयार केलेला आहे. तर त्यामुळे हा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडेल. तर तुम्ही पुन्हा एकदा व्हिडिओ बघितलात, हा व्हिडिओ जो आहे तो तुम्हाला नक्की आवडेल आणि हा धडा पूर्ण तुम्हाला समजेल. इतक्या सोप्या पद्धतीने आणि सहजतेने आपण या ठिकाणी हा व्हिडिओ तयार केलेला आहे, समजून सांगितलेला आहे. तर हा व्हिडिओ लाईक करा, तुमच्या सगळ्या मित्रांना पण पाठवा. आणि तुम्ही चॅनल सबस्क्राईब केला असेलच, गुरुकृपा क्लासेस शनिवारपेठ तुमच्या इतर मित्रांना इथे सबस्क्राईब करायला सांगा. हा माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. थँक्यू. पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.